अगं असं काय करतेस? ही पुस्तके आहेत, या पुस्तकांचं वाचन कर. ईश्वर, आता या वयात कसं वाटत ते? हे बघ सावित्री, तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतंस, आता नाही म्हणू नकोस. आजपासून तुझा अभ्यास सुरू. अहो, पण लोक काय म्हणतील? किती बदनामी होईल आपली. लोक कुटुंबात लागल्यावर स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात. असं काय? बरं द्या, ही पुस्तके राहू द्या बाजूला. मला नाही कामं आहेत. अरे बाळा, गप मला सोन्या, तुला काय होतंय? काय म्हणतोयस? अगं बाई, आता मी काय बनव ना व्हिडिओ आटकी ना. सावित्री, अगं ये सावित्री, किती रडतोय तुझं बाळ? काय झालंय त्याला? होय की करू, रात्रीपासून लय रडायला लागले बघ. काय ठाऊक काय झालंय? अंग बी लय तापलंय. अगं सावित्री, अगं याचं अंग तरी सॉळी तापलंय. होय की करू, आता मी काय करू? अगं सावित्री, तिथे भूतबाधा आहे. भूतबाधा काय? भूतबाधा? माझ्या लेकराला भूताने झपटलंय? नाही नाही, असं होऊच शकत नाही. होय सावित्री, असं झालंय. याच्या पाहुण्या पण कशा लाल झाल्या. मग आता मी काय करू? हे पण घरी नाही. अगं तुझं पोरगं लय तापलंय. आता रडत बसू नकोस, लय माया घालू नकोस. आपल्या गावाबाहेर मांडीत बाबा आले, लय चांगले उपाय करतात ते. त्यांच्याकडे घेऊन जा त्याला. वाटलं तर मी येते तुझ्या संग. होय बाई, चल लवकर, माझं लेकरू लय तापलंय. बाबा, ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे. म्हणजे आज आपली कमाई होणार. बाबा, माझ्या बाळाला वाचवा. बाबा, माझ्या बाळाला वाचवा. त्याचा विस्तवासारखं तापले. बाबा, काहीतरी करा. बाबा, काहीतरी करा. तुझ्या बाळाला भूतबाधा झाली आहे. कसली भूतबाधा बाबा? बाई, तुझ्या बाळाला विहिरीतल्या फुलाने झोपवलंय. काय? विहिरीत मग काहीतरी उपाय सुचवा बाबा. मी माझ्या बाळासाठी काय पण करीन. बाई, तू काळजी करू नकोस. बाबांवर विश्वास ठेव. सगळं काही चांगलं होईल. थोडा धीर धर. कसा धीर धरू बाबा, कसा धीर धरू? तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल. म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल. ठीक आहे बाबा, मी माझ्या बाळासाठी वाटतेच ते करीन. पण माझं बाळ वाचलं पाहिजे. माझ्या बाळाला वाचवा बाबा. बाई, तुला काय करायची गरज नाही. तू फक्त पैसे दे, नैवेद्य आम्ही करू. ठीक आहे बाबा, मी वाटेल तेवढं पैसे देईन. पण माझं बाळ वाचलं पाहिजे. ते घे अंधारा, दिवसात 2 वेळेस लावत जा बाळाला. बाबा की जय, बाबा की जय. याला ज्या विद्यार्थी त्यांना एक ड्रामा करायला पाठवणार आहे मी. माझ्याकडे नाव